रात्रीच्या 2:30 वाजता नवरा बायको गार झोपलेले असतात. अचानक बायको उठते आणि नवऱ्याला गदागदा हलवते. नवरा एकदम घाबरून उठून बसतो. नवरा, काय झालं, काय झालं? बायको, अहो काही नाही, आज तुम्ही झोपेची गोळी खायला विसरलात म्हणून उठवले. नवरा बेशुद्ध. गाडी मागून नेणारे पेट्रोल तर कधी टाकणार नाहीत, पण सल्ला मात्र जरूर देतील. भाऊ, गाडी सर्व्हिसिंगला आली, करून घे लवकर. 50 की आयु के बाद भी बाल काले रहने का राज, रोज 1 घंटा वॉक, 30 मिनट योगा, 20 मिनट शीर्षासन, रोज हरे पत्ती वाली सब्जियां और गाजर खाना, और हर 15 दिन में 1 बार हेयर डाई. स्वयंपाक असा करा की नवऱ्याने म्हटलं पाहिजे, बाई तू राहू दे, मीच करतो. पतीचे डोके दाबून देत असताना बायकोने हळुवारपणे विचारले, लग्नापूर्वी तुमचे डोके कोण दाबून देत होतं? पतीने साधेच पण हृदयस्पर्शी उत्तर दिले, लग्नापूर्वी डोकेदुखीच नव्हती. काल माझ्या गर्लफ्रेंडने मला नकार दिला. वाटलं हे जगच सोडून द्यावं, पण माझं मन मला म्हणालं, अरे येड्या, तुझ्याकडनं गायछाप सुटत नाही, हे जग काय सुटणार. घोर अपमान. जेव्हा वर्गातली सर्वात सुंदर मुलगी तुमच्या घरी येते आणि तुमची आजी म्हणते, बस पोरी, तो हागायला गेलाय. बायको आणि नवरा रेस्टॉरंट बारमध्ये गेले. नवऱ्याने बियर मागवली. बायको घाबरली बाटली बघून. म्हणाली, तुम्ही एवढी मोठी बाटली पिणार, मग जेवणार काय? नवऱ्याला गहीवरून आलं आणि बियर कॅन्सल करून क्वार्टर मागवली आणि बायको खुश झाली. सासूबाई, बाळा, आज तुझा पहिला दिवस आहे किचनमध्ये, तर काय बनवशील? सून, मॅगी. एकदा बंड्या बँकेत खातं उघडायला जातो. फॉर्म भरताना मुलगी, सेक्स? बंड्या, हो करतो ना. मुलगी, तसं नाही हो, मुलगा मुलगी किंवा दुसरं काही. बंड्या, कोणी का असं ना, आपण हाणतोच.